पेपर कॅनव्हास लावून गळ्याचा आकार कसा दिलेला आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग बघणार आहे आणि त्यामध्ये गळ्याचा आकार. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो. मी आता घेतलेलं आहे ब्लाऊजचं पूर्ण कटिंग केलेलं आहे आणि प्रिन्सेस कटचं हे ब्लाऊज आहे. तर या ब्लाऊजला मला आकार द्यायचा आहे गळ्याला, कारण मी काढलेलं नाही आहे. आता हे साईड पीस आहे आणि बॅक साईडचा हा भाग आहे. आता मला बाही टर्न करायची आहे. पूर्ण बाही फिटिंग करून घेते, कारण नंतर ते समजत नाही. 5 नंबर टाकून मी पूर्ण ब्लाऊज फिटिंग करून घेत आहे, म्हणजे बाही फिटिंग करून घेत आहे. दुसरी बाही पण अटॅच करून घेत आहे. तुम्ही बघू शकता 1 इंचावरती मी फिटिंग केलेली आहे बाहीला, कट टू कट. आणि दोन्ही बाजू एकत्र करून नॉच केलेला आहे, जो सेंटर येतो त्याला, कारण शोल्डरच्या भागावरती तो नॉचिंगचा भाग आला पाहिजे. याची कटिंग मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. मी प्रिन्सेस कटचं ब्लाऊज तुम्हाला दाखवलेलं होतं कटिंग करून 38च्या साईजचं. आता हे कटोरी आहे आणि हे साईड पीस आहे. ओके, आपल्या कटोरीच्या ब्लाऊजमध्ये हे उलटं असतं. हा जो भाग आहे तो साईड पीस असतो आणि तो जो भाग आहे त्याला कटोरी म्हणतात. पण याच्यामध्ये उलटं असतं. याच्यामध्ये हा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो कटोरी आणि जो खालचा भाग आहे त्याला आपण म्हणतो साईड पीस. ओके, प्रिन्सेस कटमध्ये असंच असतं. याला साईड पीस म्हणतात आणि याला कटोरी म्हणतात. तर आता एकावर एक ठेवून दोन्ही आतल्या बाजू मध्ये ठेवायच्या आणि टर्न करून त्याला शिवून घ्यायचं. आणि कट टू कट मार्जिन येते, तुम्ही बघू शकता. कटिंग करतानाच व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगनुसार कटिंग करायची, मापं व्यवस्थित घ्यायचे, फिटिंग व्यवस्थित करायची आणि त्याच्यानंतर सर्व काही खेळ मापांचाच असतो. मापं व्यवस्थित घेतले असता व्यवस्थित होत असतं. आता कटोरीचा भाग आपण हातामध्ये घेऊन साईड पीसच्या भागावरती टर्न करत आहे आणि आपण वरच्या बाजूनेच शिवत घेत असतो. कोणताही कपडा वरच्या बाजूनच घेत असतो आणि थोडंसं किंचित ताणून घ्यायचं जर कधी ॲडजस्ट होत नसलं तर. पण आपलं ॲडजस्ट होत आहे इझिली, त्याच्यामुळे ताणायची गरज पडत नाही. ओके, आता आपण डबल शिलाई करून घेऊ. मी कालच्या दिवशी लाईव्ह आली होती आणि प्लाझोची पॅन्ट मी लाईव्हमध्ये शिकवली होती. जर लाईव्ह घ्यायचं असेल तर मी तुम्हाला आधी सजेस्ट करून देत जाईल आता की मी लाईव्ह येणार आहे आणि इतक्या वाजता येणार आहे असं. तुम्ही बघू शकता कटोरीचा भाग किती इझिली आलेला आहे. तर हे बघा, खालून 2 इंच मार्जिन बघू शकता तुम्ही की छातीच्या चेस्टचा जो राऊंड असतो त्याच्या खाली आपला 2 इंच फिटिंगचा भाग असतो खाली, आणि काकुलीचा भाग पण तुम्ही बघू शकता की जिथं आपल्याला फिटिंग द्यायची तिथं प्लेन फ्लॅट आलेला आहे आणि खालून पण फ्लॅट आलेला आहे. तर हा जो कपडा आहे तो मी ऑनलाईन मागवलेला होता आणि या कपड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कोणतीही साडी आपण विअर करू शकतो. जर हे ब्लाऊज आपण शिवलं तर याच्यावरती ज्या प्रकारच्या सिंथेटिक साड्या असतात ते आपण इझिली त्याला ट्राय करू शकतो याच्यावरती. तर आपल्याला कुठं बाहेर जायचं आहे किंवा काही कार्यक्रम आहे, छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी आपण हे ब्लाऊज विअर करू शकतो. असं नाही काही की आपण साडीमधलंच ब्लाऊज घातलं पाहिजे, असं नाही. हा कपडा कॉटनचा आहे आणि याला अजरखचा कपडा म्हणतात, अजरख प्रिंट.
अजरक कॉटन प्रिंटेड असं म्हणतात या कपड्याला. अजरकचा कपडा तुम्ही म्हटला ना तर 250-350 रुपयामध्ये हा फक्त 2 मीटरच येत असतो. आणि मार्केटमध्ये पण अवेलेबल असला ना तर 150 रुपये मीटरच्या कमी येत नाही हा कपडा. 150 रुपये 180 रुपये मीटरचा हा कपडा असतो. तर मी पूर्ण 2 मीटर मागवलेला होता. त्यामध्ये मी आधीच एक माझ्या सासूचं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि हे ब्लाऊज मी माझ्यासाठी शिवत आहे. आणि अजून थोडा कपडा शिल्लक आहे तर मी त्याच्यामध्ये अजून दुसरं ब्लाऊज शिवणार आहे. स्लीवलेस करणार आहे पण ते. आणि तुम्ही बघू शकता किती छानपैकी कटोरीचा भाग आलेला आहे. आणि खालचे जे 2 इंच आहे ते फिटिंगसाठी आणि काकुलीच्या भागामध्ये पण थोडंसं फ्लॅट आलेलं आहे, म्हणजे तो भाग पण आपला फिटिंगमध्ये जाईल. मी आता पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि कॅनव्हासवरती आता आपल्याला गळ्याचा आकार टाकायचा आहे. तर गळा रुंदी 3 इंच आहे, त्या मानाने आपल्याला कपडा घ्यायचा आहे. तर हा पूर्ण 5 मीटरचा कॅनव्हास होता माझ्याकडे. तर त्याच्यामध्ये पण मी खूप त्याला वापरलेला आहे आणि मला कितीही कॅनव्हास असला तरी कमी पडतो. कारण बायका म्हणतात की काय लागतं करायला, काय लागतं करायला. तर त्यांना म्हणा तुम्ही बघा आणि तुम्ही स्वतः बघून सांगा की काय लागतं ना, किती वेळ लागतो. तर किती बायका म्हणतात अगं तुला काय वेळ लागतो, शिवून दे की एक अर्ध्या तासात तर होऊन जातं, अर्ध्या तासात होऊन जातं. पण हा जो सामान आहे ह्या सामान जर संपला तर एक वेळेस कधी रील नसतो तर कधी कॅनव्हास नसतो, कॅनव्हास असला तर अस्तर नसतं, अस्तर नसलं तर काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात. त्याच्यासाठी मी भरपूर कमी करून टाकलेलं आहे शिवणकाम आणि आधी खूप केलेलं आहे. तर 3 इंच मार्जिन राहील आणि जास्ती मार्जिन याच्यासाठी की आपल्याला फ्लॅट गळा मागच्या साईडनं थोडासा मोठा पाहिजे आहे. असं नाही की एक बिघ्याचा नंबर आपल्याला गळ्यामध्ये टाकायचा आहे. नॉर्मल गळा साईज ठेवायची आहे 10 इंच आणि 3 इंच गळा रुंदी ठेवायची आहे. फॅन चालू होता त्यामुळे कॅनव्हास खूप उडत होता. तर 10 इंच गळ्याची लांबी ठेवलेली आहे आणि 1/2 इंच त्याला मार्जिन वरतून आपण शिलाईमध्ये जाईन म्हणून 10.5 इंचचा आपला गळा तयार करणार आहे. तर आता आपण स्ट्रेट लाईन करून घेऊ तयार. एकदम हळूहळू व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि तुम्ही पण अंडरस्टँड करू शकता ते. हा बॉक्स आखणं खूप महत्त्वाचा असतो. 3x10 10.5चा हा गळा तयार झालेला आहे आणि क्रॉस लाईन देऊन आपण जो आकार रेग्युलर मी घालत असते आणि शिवत असते तोच गळ्याचा आकार मी सिंपल ठेवलेला आहे. कारण सुरुवातीला फक्त हा एकच गळा असा आहे की मी कॅनव्हासवरती तयार केलेला आहे आणि त्याच्यानंतर भरपूर ब्लाऊज आहे माझे की ते स्टिच करायचे आहे. तर त्याच्यामुळे मी हा सिंपल गळा इथं ठेवणार आहे, कारण ब्लाऊज मला सिंपलच पाहिजे होतं. आणि हा बॅक साईडचा आहे. फ्रंट साईडचा तर आपल्याला कटोरी आणि साईड पीस जॉईन करूनच मिळालेला आहे आणि मार्जिन जास्त ठेवून आपल्याला तो आकार कट करून घ्यायचा आहे. आता समजलं का मी कॅनव्हास कशासाठी एक्स्ट्रा घेतलेला होता. ओके. हा व्हिडिओ सर्वांनी आधी बघून घ्या आणि बघितल्यानंतर तुम्ही ट्राय करा की त्याच्यावरती मला काम करायचं आहे. तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हा त्याच्या आधी हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या की मी कसा कॅनव्हास काढलेला आहे. ओके. तर आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार तयार करायचा आहे. तर मग तो कसा तयार कराल, तर आपण काय करायचं, सुई लावलेली आहे आणि सुईमध्ये जो धागा आहे तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे. हा जो धागा आहे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला सुईच्या साहाय्याने आपल्याला त्याच्यावरती मार्जिन तयार करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि हे जर तुम्ही रेग्युलर केलं ना तर तुम्हाला खूप म्हणजे फिनिशिंग इतकी येते ना, याच्याने खूप फिनिशिंग येऊन जाते. तर तुम्ही बघू शकता आता
हा गळा आहे एकदम प्रॉपर ठेवलेला आहे. आपल्याला खालच्या भागाला हे करायसाठी मार्जिन म्हणजे मार्किंग करायसाठी तर तुम्ही बघू शकता त्याच्यावरती सुई ठेवायची आणि बिना दोऱ्याची सुई आपल्याला त्याच्यावरती करायची आहे, चालवायची आहे मशीन. ओके, आपल्याला फक्त त्याचे टाचे जे आहे सुईचे ते टाचे पाहिजे होते आणि तुम्ही बघू शकता आता ऑन फोल्ड केलं ना की तुम्हाला बरोबर दिसेल. ओके, आता हे बघा, हे फ्रंट साईड आहे आणि हे बघा बॅक साईडला दिसत आहे. आकार एकदम प्रॉपर आलेला आहे. जो आकार आपल्याला पुढचा होता तो बॅक साईडला आलेला आहे आणि असं जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला व्यवस्थित आकार जमणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा येत नाही. तुम्ही मार्किंग करून पेनाने किंवा खडूने तुम्ही चॉकने आखू शकता आणि पट्टीने पण आखू शकता. मी आता स्ट्रेटच आहे गळा, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस आकार असतो त्यावेळेस पण असंच करायचं. गोल आकार असो, हार्ट शेप असो किंवा भरपूर याच्यामध्ये किती प्रकारचे गळे आहेत, ते कितीही प्रकारचे वन साइडेड गळा जर असू द्या तर पूर्ण एका साईडला तुम्ही असंच आखू शकता आणि जर नसला तर तरी पण तुम्ही असंच आखू शकता. ओके, कारण गळा एकदम प्रॉपर येतो. अर्धा इंच, पाव इंच सुद्धा इकडे तिकडे हालत नाही. आणि आता तुम्हाला सांगते की याला आपल्याला खालच्या बाजूने जेवढा कॅनव्हास आहे तेवढा आपल्याला अस्तर जॉईन करायचा आहे. तर मी ज्या प्रकारे घेत आहे अस्तर तुम्ही बघू शकता. बायका म्हणतात 1 मीटर, बापरे 1 मीटर इतका कपडा जॉईंटसाठी, अस्तरासाठी. अरे तुम्हाला काय माहिती अडाणी बायकांनो की जेव्हा तुम्ही 80 सेंटीमीटर कपडा देतात आणि सांगतात की फुल स्लीव्स पाहिजे, 10 इंचाची स्लीव पाहिजे आहे किंवा 12 इंचाची स्लीव पाहिजे आहे, तर नाही होत. 80 सेंटीमीटरमध्ये फक्त आणि फक्त 5 इंचाची किंवा 6 इंचाचीच बाही होऊ शकते. आणि तुम्ही बघू शकता की मी डबल फोल्ड केलेला आहे कपडा. हा रफ कपडा आहे आणि तो कोणताच मॅच होत नाही आहे. तरी पण तुम्ही बघू शकता की मी कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे तो कॅनव्हासला जॉईन करून कट करून कॅनव्हासवरती ठेवणार आहे. ओके, तर थोडा विचार करत जा समोरच्याचा की ही बाई जर आपण फक्त 80 सेंटीमीटर कपडा देत आहे आणि गळासुद्धा डिझायनर घेणार आहे, तर आपल्याला आपली लाज वाटली पाहिजे की आपण त्यांना कसं सांगू की ताई तुम्ही कॅनव्हासवरती गळा करणार आहे तर मग इतकाच कपडा घ्या आणि इतकंच हे करून द्या. नाही होऊ शकत. आणि जर कपडा शिल्लक राहिला तर तुम्ही ते पण बोलू दाखवता की इतका कपडा तुम्ही काय करता. हे बघा, आता मी चेक्स तयार केलेला आहे पूर्ण आणि उलट्या बाजूवरती आपल्याला शिधा कॅनव्हास ठेवायचा आहे फ्रंट साईडकडनं. ओके, आणि तुम्ही बघू शकता किती 10 इंचाचा गळा आहे, 10.5 इंचाचा. खालून मार्जिन 1 इंच सोडला म्हणजे 11 बाय 8चा जो गळा तयार झालेला आहे. तर तुम्ही विचार करू शकता की पाव मीटर 25 सेंटीमीटर इथंच आपला कमी होऊन गेलेला आहे कपडा, तुम्ही बघू शकता. आणि तुमच्या अस्तरामधून काय होणार आहे आता बघा. तुम्ही ज्या प्रकारे मी कट करत आहे कट टू कट, त्या प्रकारे तुम्ही पण कट करा गळ्याचा आकार आणि व्यवस्थित लावा. ओके, आणि जरा प्लीज अंडरस्टँड करून घेत जा. तुम्ही जर ब्लाऊज टाकत आहे तर 80 सेंटीमीटर जर तुम्हाला कपडा लागतो तर तुम्ही 1 मीटर कपडा न्या. काही 10-15 रुपयानं तुमचा फरक पडणार नाही. फरक समोरच्या व्यक्तीला पडणार आहे की तुमचा कपडा शिवत असताना जॉईंट द्या, हे करा ते करा. खूप जिव्हार येते आणि मशीनवरून उठून कपडे थांबल्यामध्येच अर्धा तास जातो. म्हणून समोरचा व्यक्ती कपडे घ्यायला हो म्हणत नाही. आता आपल्याला हा गळा या भागावरती ठेवायचा आहे आणि जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ मी फास्ट करून सुद्धा टाकला असता, पण माझ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे, कारण त्यांचं बेसिकच झालेलं आहे आणि त्याच्यानुसार मी हा व्हिडिओ बिलकुल स्लो आणि जसा आहे तसाच ॲज इट इज ठेवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता
पूर्ण चारी बाजूनं आपल्याला याला पॅकअप करायचं आहे आणि चुरगळी पडणार नाही किंवा बलून येणार नाही कपड्यामध्ये, असा तुम्ही व्यवस्थित मार्जिन ठेवून कट टू कट शिलाई मारून घ्या. ब्लाऊज कसं शिवता हे तर तुम्हाला मी टाकलेलंच आहे, बट ॲक्च्युली मला टाकायचा होता गळा, आणि तो पण साधा चौकोनी गळा टाकायचा होता. पण चौकोनी गळा तर असतोच, पण मला आवडत नाही, त्यामुळे मी तो टाकलेला नाही. आणि हा गळा मला खूप आवडतो, त्यामुळे मी हा आकार घेतलेला आहे. आणि मार्जिन बघा बरोबर आलेला आहे. आणि त्याचा सेंटर जो आहे तो सेंटर कट करून घ्या, जेणेकरून आपल्याला ओरिजिनल जो कपडा आहे आपला, त्या कपड्यावरती हा भाग ठेवायला काम येईल. ओके, सेंटर बघा कसं येत आहे. आता हे सेंटर आणि जो ओरिजिनल कपडा आहे त्या कपड्याचं सेंटर आपण एकत्र करणार आहे. तर ओरिजिनल जो कपडा आहे बॅक साईडचा तो ओपन करून घेतलेला आहे. आणि आता सकाळच्या काकडा आरत्या चालू आहे. सकाळचे आता 5:45 झालेले आहे व्हॉइस ओव्हर करण्यासाठी, कारण कालच्या दिवशी टाईमच मिळालेला नाही. कालच्या दिवशी आमचं इथं फेशियल वॅक्स ना ते खूप, आता दिवाळी जवळ आली ना त्याच्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता सेंटर त्याचं पण केलेलं आहे, सेंटर याचं पण केलेलं आहे. आणि दोघींचं सेंटर एकावर एक ठेवून ते पण कॅनव्हासची जी कपड्याची जी बाजू आहे ती मागच्या बाजूने ठेवलेली आहे आणि कॅनव्हास वरच्या बाजूने ठेवलेला आहे. आणि सेंटर आपल्याला शिलाई मारायची आहे. तुम्ही शिलाई नाही मारू शकत तर तुम्ही डायरेक्टली पिना अटॅच करू शकता. आणि कपडा जर इकडे जास्ती झाला किंवा तिकडे जास्ती झाला तर प्रॉब्लेम होतो. त्याच्यासाठी आपण काय करायचं, जो सेंटर आहे त्या सेंटरवरती टेप ठेवायचा आणि जिथून टेप ठेवायचा आहे तिथून किती इंच येतो आहे तर 6.25 इंच येत आहे. 6.25 काय 7 इंचाला फक्त एक लाईन कमी असा येऊन राहिलेला आहे. तर तेच मार्जिन आपण दुसऱ्या बाजूला पण तेवढंच आहे का बघू शकता. 7 इंचाला एकच लाईन कमी येत आहे. ओके, तर हे परफेक्ट झालेलं आहे. तर इथपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे जिथपर्यंत आपण मोजलेलं आहे. ओके, आणि आता याच्या पुढे जो सेंटर आहे तो परत मोजायचा, कारण की तिरपं होऊन जातं, एक तर इकडे एक तर तिकडे असं होऊन जातं. त्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट गळा आकार यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला सेंटर खूप शोधून आणि व्यवस्थित आपल्याला टाकायचं आहे. ओके, तर शेवटचं जे मार्जिन आहे टोकाचं त्या मार्जिनपासून तर सेंटरपर्यंत किती इंच येत आहे तर तिथं येत आहे 11.5 इंच येत आहे. 11, 11.25 आणि इथं 11.5. ओके, 11.5चं मार्जिन येत आहे. आणि तिथून पण पुढे आपल्याला शेवटी टोकाला एंडिंगला फिटिंगच्या कपड्याच्या एंडिंगला आपलं सेम मार्जिन पाहिजे 11.5. ओके, तर 11.5च्या वरती थोडंसं किंचित येत आहे एक लाईन, तर थोडंसं किंचित आपण सरकवून घ्यायचं आहे. ओके, आणि बरोबर फिटिंगमध्ये हे करायचं आणि बघून घ्यायचं परत 11.5 आणि तिथून पण 11.5 पुढे आलेला पाहिजे. परफेक्ट होत आहे. तर आता आपण ट्राय करून व्यवस्थित शिलाई जे मार्जिन आहे तिथपर्यंतच आपल्याला शिलाई टाकायची आहे, इथपर्यंतच. ओके, पुढे येऊ द्यायची नाही. जी निडी मार्किंग आहे तिथपर्यंतच यायची आहे शिलाई, पुढे येऊ द्यायची नाही. ओके, आणि जो आकार आहे तुम्ही बघू शकता की त्याच्यावरती आता मी डायरेक्ट शिलाई टाकत आहे, म्हणजे कपडा इकडेही हालत नाही तिकडेही हालत नाही. पिनअप किती पिनअप करून करणार आहे, पिना जरी लावल्या तरी हालतंच. त्याच्यासाठी डायरेक्ट शिलाई टाकून द्यायची. आणि तुम्ही बघू शकता किती इझिली मी यूज करत आहे. ओके, कपडा कसाही हालत नाही आणि मार्जिन इकडे तिकडे होत नाही. तुम्ही बघू शकता कपडा कसा आलेला आहे, खालून पण व्यवस्थित आहे, वरतून पण व्यवस्थित आहे. ओके, कार्तिक महिन्याच्या काकडा आरत्या चालू झालेल्या आहे. मंदिरामध्ये आवाज येत आहे
आता आमच्या तन्मयच्या शाळेचा जायचा टाईम झालेला आहे. आता तुम्ही कट टू कट हे जे मार्जिन आहे ते कट टू कट अर्धा इंच ठेवून तुम्ही कट करून घ्या. मी 0.25 इंच इतकंच ठेवते आणि कट करून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकता कसं आलेलं आहे. आणि याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू तुम्ही बघा. मला डबा करायचा आहे. मी आता माझ्या मुलाचा डबा करते. याची आंघोळ पाणी करायची आहे ती करते. ऑटो चालू होऊन गेलेले आहे शाळेच्या. आणि व्हॉइस ओव्हर करायला मला खूप उशीर झाला, कारण हा व्हिडिओ तर मी दुपारी शूट केलेला आहे. बट मला व्हॉइस ओव्हर करायला टाईमच नाही मिळाला. कालच्या दिवशी दुपारपासून तर रात्रीपर्यंत माझे फेशियलच चालू होते आणि टाईमच नाही मिळत. आता कट टू कट पूर्ण झालेला आहे कट करून. आणि आपण नचिंगसुद्धा करून घेऊ. ओके, हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअसली बघा. आता मी जाते माझ्या मुलाची तयारी करायला. बाय. जय स्वामीनारायण. आता याच्या पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, कारण की पुढे मी स्टिचिंग केलेली आहे याची. आणि गळ्याचा आकार कसा झालेला आहे तयार तर तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे की याचं फोल्ड करून घ्यायचं ऑन बॅक साईडला, आणि बॅक साईडला फोल्ड करून तिथं दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई देऊन त्याच्यावरती 5 नंबर शिलाई टाकून कंटिन्यू करून घ्यायची. ओके, तर जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो. तुम्ही पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा, पण व्हॉइस ओव्हर मी इथंच थांबवते आहे. जय स्वामीनारायण.